नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह झालेले आहेत. काही महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत. तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झालाय की अप्रूव्ह झालाय हे जर पाहायचं असेल तर कशा पद्धतीने पाहता येणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत. ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट मध्ये गेलेले आहेत, 24 तासात अप्रूव्ह जर मिळवायचं असेल तर कशा पद्धतीने आपण अर्ज केलं पाहिजे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ऍप ओपन करा. ओपन केल्यानंतर या ठिकाणी एक नोटिफिकेशन लावलेलं आहे. ज्या ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेले नाही आहेत त्या महिलांनी या ठिकाणी जो नवीन पोर्टल लॉन्च केलेला आहे त्याची वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. आपण आता केलेले अर्ज यावरती क्लिक करणार आहात. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जेवढे अर्ज तुम्ही भरलेले आहेत सर्व अर्ज या ठिकाणी दाखवले जात आहेत. आता यामध्ये ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह मध्ये गेलेले आहेत किंवा ज्या ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह मध्ये आहेत ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे. आता यामध्ये जो ऑनलाईन अप्लिकेशन करण्यात आलेला होता नारी शक्ती दूत ऍप मध्ये एका महिलाचा डिसअप्रूव्ह अर्ज झालेला आहे. आता नेमकं अर्ज हा डिसअप्रूव्ह कशासाठी झालेला आहे हे कारण आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी दाखवण्यात येत आहे SMS व्हेरिफिकेशन डन. याला काही छेडछाड करायचं नाही. या खाली एक ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्लिकेशन डिसअप्रूव्ह. त्याच्यानंतर एडिटचं ऑप्शन आलेला आहे आणि दिस सर्वे रिजेक्टेड यू कॅन अपडेट डिटेल्स री अप्लाय म्हणून एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. आणि आता अप्लाय करण्याच्या पूर्वी एक ध्यानात ठेवा, व्ह्यू रिझन समजून घ्या. आता ग्रीन पट्टीमध्ये जो व्ह्यू रिझनचा ऑप्शन दाखवला जात आहे त्यावरती क्लिक करा. नेमका अर्ज तुमचा कशासाठी रिजेक्ट झालेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. आता स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे, सर्व माहिती इंग्रजीमध्ये भरून घ्यावी असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे हा अर्ज मराठीमध्ये भरल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलेला आहे. आता हा अर्ज आपल्याला परत इथं इंग्रजीमध्ये भरायचा आहे. आता इंग्रजीमध्ये भरण्यासाठी एडिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. एडिट या बटनावरती क्लिक करून पूर्ण अर्ज व्यवस्थित इंग्रजीमध्ये भरून घ्यायचा आहे. बाकी काही छेडछाड करू नका. डॉक्युमेंट वगैरे सर्व व्यवस्थित आहेत. सर्व केल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP टाकायचा आहे आणि OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जो काही अर्ज असेल तो 24 तासाच्या आत तुमचं अप्रूव्ह मिळून जाणार आहे, लगेच इन रिव्ह्यू मध्ये जाणार आहे. अशा पद्धतीने ज्या ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट मध्ये गेलेले आहेत त्यांचे अर्ज परत तुम्ही अपडेट करू शकता. ज्या ज्या महिलांनी अर्ज आतापर्यंत केलेले नाही आहेत या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपलब्ध आहे. या व्हिडिओच्या एंडमध्ये एक प्लेलिस्ट लावण्यात आलेली आहे, त्या प्लेलिस्टवरती क्लिक करा. भरपूर असे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील व्हिडिओ आहेत. जी काही तुम्हाला शंका वाटेल ते व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. जर चॅनलवरती तुम्ही येऊन सुद्धा आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक केलेले नाहीत नक्की लाईक करा. ज्यांनी पूर्वी सबस्क्राईब केलेले आहेत त्यांनी बेल नोटिफिकेशन ऑल मात्र नक्की करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.